नवरा करायचा परस्त्रीसोबत अश्लील चाळे, बायकोला सापडला रंग्यात, पुढे घडले महाभयंकर. ऐकूनच हादराल. संसार असतानाही काही जणांची पावले गैरमार्गावर चालू लागतात. हातात 4 पैसे आले की माणसाला नको नको ते सुचू लागते. त्याचवेळी जर मनाला आवर घातला नाही तर संसार उघड्यावर पडायला वेळ लागत नाही. पण अलीकडे काही माणसाच्या मनामध्ये संसार, पत्नी, मुले यांच्यापेक्षा बाहेरच्या बायकांचाच विचार जास्त येऊ लागला आहे. घराची काळजी न करता या बायकांच्यावर पैसा उडवता उडवता अनेक जण भिकेला लागले आहेत. जेव्हा या बाहेरखाली वागण्याला पत्नी विरोध करून अंकुश लावू पाहते आणि संसार वाचवू पाहते, तेव्हा ती वैरीण वाटते आणि मग पती सगळे विसरून पत्नीचाच द्वेष करू लागतो. त्याला ती नकोशी वाटते. त्यातून घरामध्ये भांडण तंटे सुरू होतात. ही भांडणे इतकी विकोपाला जातात की एखाद्या दिवशी तिचा जीव जातो, तो तुरुंगात जातो आणि त्यांची मुले उघड्यावर पडतात. अशीच घटना कोल्हापूर शहरामध्ये घडलेली आहे. ही घटना पुढे पाहण्याअगोदर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गणेश बंडू हुबाळे वय वर्षे 40 व पत्नी स्वाती गणेश हुबाळे वय वर्षे 34 या दाम्पत्याचा विवाह 13 वर्षांपूर्वी झालेला होता. तसा हा त्यांचा प्रेम विवाहच होता. गणेश हुबाळे हा शनिवार पेठ येथील सोने मारुती चौकामध्ये राहतो, तर त्याची पत्नी ही पूर्वाश्रमीची स्वाती दगडू भाट, ती कोल्हापुरातील राजोपाध्याय नगर बीडी कामगार वसाहत येथे राहत होते. गंगावेश येथील एका जवळच्या नात्यातील माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह केला. खरे तर या लग्नाला स्वातीच्या घरच्यांचा विरोध होता, पण या दोघांनी पळून जाऊन दिनांक 16 ऑगस्ट 2012 रोजी विवाह केला. गणेश मेहनती होता. त्याचा बिंदू चौकामध्ये फेटे विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे राजकीय सभा, राजकीय कार्यक्रम यामध्ये तो नेत्यांना फेटे बांधत असे. यातूनच त्याची राजकीय वर्तुळामध्ये उठबस होऊ लागली होती. व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू होता. स्वाती अगदी निगुतीने संसार फुलवत होते. स्वातीने पळून जाऊन आणि आपल्या मर्जीविरुद्ध लग्न केल्याने तिच्या माहेरचे दरवाजे बंद झालेले होते. कालांतराने या दाम्पत्याला 2 मुले झाली. पहिली मुलगी सध्या 12 वर्षांची असून त्यानंतर 3 वर्षांनी मुलगा झाला आहे. स्वाती गणेशचा संसार फुललेला आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून स्वातीच्या लक्षात आले की गणेशच्या स्वभावामध्ये आणि वागण्यामध्ये बराच बदल जाणवत आहे. तो बदल तिला खटकत असल्याने तिने त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसामध्ये तिला जे समजले त्यामुळे तिला धक्काच बसला. तिच्या लक्षात आले की गणेशचे काही महिलांशी अनैतिक संबंध आहेत. याच अनैतिक संबंधातून इतर महिलांना खुश करण्यासाठी गणेश घरी वेळ देत नव्हता. मुलगी आणि मुलगा मोठा होत चाललेले होते. या वयामध्ये त्यांना आई वडिलांच्या मायाची ऊब पाहिजे होती. मुलगी 8वीत तर मुलगा 5वीमध्ये आहे. मुलांच्या भविष्यासाठी स्वाती पतीच्या चुकांच्याकडे दुर्लक्ष करत होते. परंतु गणेशची हद्द झाली होती. एकामागून एक प्रकरणे बाहेर येत गेली. गणेशने गळ्यातील सोन्याची चेन आणि आंबेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील प्लॉट विकल्याची बातमी समजली. इतकेच नाही तर गणेश हा त्याच्या फेट्यांच्या दुकानात तरुणीशी अश्लील चाळे करत होता. दुकानातील CCTV कॅमेऱ्यामध्ये त्याच्या चाळ्यांचे चित्रीकरण झालेले होते. यातील एक व्हिडिओ स्वातीच्या हाती लागला होता. साऱ्या गोष्टीने सीमा ओलांडली गेली होती. घरामध्ये नवरा बायकोमध्ये भांडणे होऊ लागली. दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व पुरावे दाखवत गळ्यातील चेन आणि आंबेवाडी येथील प्लॉट याबाबत तिने त्याच्याकडे विचारणा केली. तिने थेटच विचारणा केली असता पुरावे दाखवले, त्यामुळे त्याला काही बोलताच येईना. त्याचा आवाज बंद झाला. आपण काहीच उत्तर देऊ शकत नाही हे त्याच्या आता लक्षात आल्याने तो चिडला होता. तू मला कोण विचारणार असे म्हणत तो तिच्या अंगावर धावून गेला. त्याने रागारागाने पत्नीला मारहाण करत करकचून तिचा गळा दाबला. त्या मारहाणीमध्ये आणि गळा दाबल्याने स्वाती जखमी झाली होती. तिचा श्वास गुदमरला होता. तिला धड बोलताही येत नव्हते. ती निश्चित पडली तेव्हा गणेश गायब झाला. घरामध्ये स्वाती निश्चित पडली आहे ही माहिती स्वातीच्या माहेरच्या लोकांना समजली. नवरा बायकोमध्ये भांडण झाले असून तिला पतीने मारहाण केली असून तो पसार झाला आहे.
हे समजताच तिचे नातेवाईक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गेले. त्याला शोधून काढा अशी मागणी करू लागले. तेव्हा लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांना 24 तासानंतर या, तोपर्यंत शोध घ्या असे सांगितले. काही कालावधीनंतर स्वातीला DY पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे ॲडमिट केल्याची माहिती समजल्याने सर्व नातेवाईक तिथे गेले असता तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. गणेशने निर्दयपणे गळा आवळल्याने तिच्या घशाला गंभीर दुखापत झाली होती. तिचे स्वर यंत्र खराब झाल्याने आवाज फुटत नव्हता. तरी तिने मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मला मारहाण एवढेच शब्द उच्चारले. हे ऐकून व पाहून नातेवाईक संतप्त झाले. दिवसेंदिवस स्वातीची तब्येत खालावू लागली आणि दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ती मरण पावली. गणेश हुबाळेला ही माहिती समजल्याने तो अटकेच्या भीतीने पळून जाण्याच्या तयारीत होता. इकडे नातेवाईकांनी पुन्हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गर्दी करत गणेश हुबाळेला अटक केली जात नाही तोपर्यंत स्वातीचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा घेतला. शेवटी लक्ष्मीपुरी पोलीस व गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना खबरेकडून माहिती मिळाली की गणेश हुबाळे पळून जाण्याच्या तयारीत असून तो CPR हॉस्पिटल जवळील एका हॉटेलच्या मागील भागामध्ये लपला आहे. ही माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने हालचाली केल्या आणि मध्यरात्रीच त्याला करवीर पंचायत समिती कार्यालयाजवळ अटक केली. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार गणेश हुबाळे विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. गणेशकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने पत्नीशी झालेला वाद, गळा आवळणे, त्यामध्ये पत्नीचा मृत्यू आणि कारवाईच्या भीतीपोटी फरार होण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्याने लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांना दिली आहे. या घटनेचा अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.